नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख. आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ बनवणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तुमचा आता बऱ्यापैकी जिल्ह्यांचं ग्राउंड संपलेलं आहे, पेपर संपलेलं आहे. काही जिल्ह्यांचं मेरिट लागलेलं आहे, काही जिल्ह्यांचं मेरिट मुलांनी काढलेलं आहे, परंतु ऑफिशियल लिस्ट काय आलेलं नाही. परंतु आता ज्या जिल्ह्याचं मेरिट वगैरे लागून झालं त्या मुलांचं आता महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट आणि मेडिकल हे राहिलेलं आहे. आता डॉक्युमेंटवरती आपण नंतर व्हिडिओ बनवू. पण सगळ्यात आता अगोदरचा जो व्हिडिओ तो म्हणजे मेडिकल. पोलीस भरतीला मेडिकलमध्ये काय काय पाहिलं जातं, कोणते कोणते प्रॉब्लेम येतात. ह्या काही मुलांचं असं म्हणणं येते, सर मला ऑपरेशन झालेलं आहे, माझा अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे, हात मोडलेला आहे, मला हीच प्रॉब्लेम. असे बरेच मुलं मेसेज करतात. तर कोणत्या अवयव तुटलेला असेल किंवा काय झालेलं असेल त्यामुळे भरतीतून तुम्ही मेडिकलमध्ये बाहेर पडू शकता का, यावरचा हा आज व्हिडिओ बनवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या खेडेगावामधील मुलं पोलीस भरती करतात परंतु त्यांना कोणी सांगितलेलं असेल किंवा तुझी ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे तू भरती देऊ शकत नाही, त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस पोलीस भरतीला उतरता त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं मेडिकलमध्ये जो प्रॉब्लेम, तुम्ही फिजिकल फिट असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, फिजिकल फिट असणं गरजेचं आहे. तुम्ही फिजिकली फिट असाल तर तुम्ही भरतीत आरामशीर होऊन जाता, तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. परंतु काही नियम अटी आहेत भरती होताना तुम्हाला ते फॉलो करावं लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दिसणं गरजेचं आहे. डोळ्याला कोणताही प्रॉब्लेम नसला पाहिजे. त्यामध्ये कलर ब्लाइंडनेस हा एक प्रॉब्लेम आहे बऱ्याच मुलांना. त्यामध्ये हिरवा आणि लाल रंग असतो, त्यामध्ये अंक लिहिलेले असतात किंवा चित्र असतात, ते ओळखायचे असतात. तुम्ही कुठेही आपल्या दवाखान्यात जाऊन पण, सरकारी दवाखान्यात किंवा प्रायव्हेट दवाखान्यात जाऊन एकदा चेक करून घ्या की बाबा आपल्याला दिसतंय का. त्याला काय म्हणतात, कलर ब्लाइंडनेस. आणि दुसरा डोळ्याचाच पॉईंट आहे तो म्हणजे ज्यावेळेस ज्या मुलाला चष्मा लागलेला असतो त्या मुलाला असं एक 10-15 मीटरवरून अक्षर ओळखायचे असतात. काही ठिकाणी असं अंक लिहिलेले असतात, काही ठिकाणी अल्फाबाईट कॅटेगरी असते किंवा मराठीचं हे असतं. हे तुम्हाला ओळखाय सांगतात. त्यामध्ये साईजमध्ये फरक असतो. समजा ही लहान असेल किंवा ही एवढी असेल, काही वेळेस मोठं अक्षर असं एवढं पण असतं. मग ज्याला जो पॉईंट असतो त्यानुसार ती संख्या दिसत नाही. तर ते पण तुम्ही त्या दवाखान्यात जाऊन चेक करा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हा बा मला हा याचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही डायरेक्टली त्याचं ऑपरेशन डोळ्याचं करून घेऊ शकता. काय असेल ती चष्मा वगैरे लावून जरी घेतला तरी तो पॉईंट क्लिअर होऊन जाईल. दुसरा पॉईंट, बऱ्याच मुलांचा 100% मुलं ही विचारतात, सर माझा अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे, मला भरतीला काय प्रॉब्लेम येईल का. अजिबातही प्रॉब्लेम येत नाही, कसलाच प्रॉब्लेम येत नाही. ज्या मुलाला सांगितलेलं आहे की बाबा अपेंडिक्स झालेला आहे, तो आता भरती तुला पॉईंट मिळणार, त्यांना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बिनधास्त तुम्ही मेडिकल फिट आहे. दुसरा म्हणजे हरण्याचं ऑपरेशन, त्याला देखील कोणताही प्रॉब्लेम येत नाही. चौथा, ज्यावेळेस तुम्ही एखाद्याचा ऍक्सिडेंट झालेला असतो, तुमच्या पायामध्ये रॉड असतात किंवा 16-17 टाके असतात किंवा लिगामेंट गेलेले असते किंवा कमरेच्या इल्बोमध्ये रॉड असतो, परंतु तरी देखील तुम्ही ग्राउंड 50 पैकी 45-43 मारलेले म्हणजे तुम्ही फिजिकल फिट आहे. तुम्हाला त्या रॉडचा किंवा 17-18 टाकेचा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही भरतीमध्ये. तुम्ही डायरेक्टली फिजिकल फिट असता, त्याचा तुम्ही डोक्यात विचारायचा अंदाज नाही. आता पुढचं एकदम नॉर्मल कारण आहेत. ही झाली सगळ्यात डिफिकल्ट. आता एकदम सोपं देखील मला डोक्यात भिनत असतं मला याचा प्रॉब्लेम. कुणाला दात कमी आहे, कुणाचा मागे पुढे दात आहे, कुणाचा अर्धाच दात आहे, कुणाचा 5 बोट, आपल्या मला तर 5-5 बोट आहेत, काही जणांना 6 बोटे आहेत, पायाला 6 बोटे आहेत. असे बरेच मुलं मला काय कानाला चामखीळ आहे किंवा माझं कानाला असं तुटलेलं आहे, असे बरेच मुलं आहेत की वारंवार विचारत असतात. तर यातला कोणताच प्रॉब्लेम तुम्हाला येत नाही. त्यामुळे बिनधास्त तुम्ही फिजिकल मारलेला आहे, मेरिटचा पेपर मारलेला आहे, टोटल मार्कांनी टॉपनं भरती झालेला, या बारीक चिरीक कारणावरून तुम्ही भरतीतून बाहेर निघणार नाही. त्यामुळे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. हे झालं. आता ज्यावेळेस तुम्ही मेडिकलला जाता त्यावेळेस तुम्हाला हे सर्व पाहिलं जातच, परंतु जे मेडिकलमध्ये पाहतात ते ECG, आपलं जे ECG हृदयाचे जे ठोक असतात ते एक पाहिले जातं. त्यावेळेस फक्त तुम्ही घाबरायचं नाही मित्रांनो. तुम्ही जर घाबरला तर तुमचं पल्स वाढतं, लगेच ते तुम्हाला पॉईंट भेटतं. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही मेडिकलला जाणार एकदम आनंदी आणि खुशीनं जावा, जेणेकरून तुमचं पल्स वाढणार नाही. तुम्हाला आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात आला असेल किंवा मला हा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही डायरेक्टली कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन
की तुमची काय अडचण येऊ शकतो तुम्हाला मेडिकलमध्ये किंवा नाही. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि काय प्रॉब्लेम असेल तर डायरेक्टली कमेंटमध्ये सांगा. पुढचा कोणता व्हिडिओ बनवायचा नक्कीच कमेंट सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद.